बातमी मुंबईच्या कांदिवलीमधून, कारण कांदिवली ते सिलेंडरसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे। सिलेंडरसाठी पहाटेपासूनच नागरिक रांगा लावायला लागलेले आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी कांदिवलीमधून, मुंबईतल्या कांदिवलीमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। पहाटे 5 वाजल्यापासूनच नागरिक रांगेत उभे राहत आहेत। कांदिवलीत गॅस सिलेंडरसाठी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग लागल्याची दृश्य आहेत। सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय, त्यामुळे आपल्या घरी गॅस राहावा म्हणूनच गॅस एजन्सीच्या बाहेर कांदिवलीकरांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगा लावल्यात। गॅस सिलेंडरसाठी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। सिलेंडरसाठी पहाटे 5 वाजल्यापासूनच नागरिक रांगेत उभे राहिलेले आहेत। कांदिवलीत गॅस सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचे ही दृश्य। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, इथली सध्याची परिस्थिती काय आहे, नागरिकांचं काय म्हणणं आहे? कारण एकीकडे सांगितलं जातंय की घरपोच सिलेंडर मिळेल, पण तरी सुद्धा अनेक तक्रारी देखील येत आहेत की ऑनलाईन बुकिंग होत नाहीये, त्यामुळे नागरिक पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर रांगा लावत आहेत। अगदी खरं आहे कस्तुरी, एकीकडे सांगितलं जातंय की घरपोच सिलेंडर जे आहेत ते दिले जातील, मात्र ही कांदिवलीची दृश्य आहेत। मुंबईतील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीची दृश्य जी आहेत ती पाहायला मिळत आहेत। मी आता कांदिवली पूर्व येथे आहे, ज्या ठिकाणी आता लोक सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी आपल्याला सिलेंडर मिळावा यासाठी प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत। आणि काही रहिवासी किती वाजल्यापासून तुम्ही आले? आम्ही हेल्प करायला आले। कस्तुरी, ही दृश्य सुशांत, तुमचा आवाज तांत्रिक अडचणींमुळे पोहोचत नाहीये, त्यावर आपण नजर टाकूया। आपण कांदिवलीमधली दृश्य पाहतोय, आपले प्रतिनिधी आपल्याला तिथली वस्तुस्थिती दाखवत आहेत। मुंबईमधल्या कांदिवलीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। पहाटे 5 वाजल्यापासूनच नागरिक रांगेत उभे राहिलेत। आता ही अशी परिस्थिती फक्त कांदिवलीमध्ये आहे का, तर नाही, संपूर्ण राज्यभरातल्या अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। कारण पश्चिम आशियामध्ये जे युद्ध उद्भवलंय, त्यामुळे आपल्या भारतात गॅस टंचाई भासते, त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर बंद झालेले आहेत। त्यापाठोपाठ घरगुती सिलेंडरचा देखील तुटवडा भासू नये म्हणून जेवढे काही सिलेंडर आहेत ते बुक करून पटकन आपल्या घरी नेण्याचे या ग्राहकांचे प्रयत्न आहेत। मुंबईच्या कांदिवलीमधली ही दृश्य आपण पाहतोय। 1 किलोमीटरपर्यंत नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे आहेत। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी सुशांत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहे। सुशांत, कस्तुरी, ही खरं तर कांदिवलीची दृश्य आहेत। या ठिकाणी जर बघशील तर HP-चं ऑफिस आहे। या ऑफिसच्या बाहेर अशा पद्धतीने सकाळी 4 वाजल्यापासून किती वाजता आले? 4 वाजता रोजा रखने को उठाया तो पहला लाइट लगाया, फिर रोजा रखा। क्या बोल रहे क्या आप? अरे अभी देंगे बोल रहे, लेकिन कुछ हुआ ही नहीं है अभी तक। नक्कीच आणखी काही मुंबईकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कस्तुरी, खऱ्या अर्थानं जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात म्हणजे कांदिवली असेल, अंधेरी असेल, जोगेश्वर असेल, या भागात असेच म्हणजे हातात हे सिलेंडर घेऊन जे आहेत हे सगळे रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत। कुठेतरी युद्धाचा परिणाम जो आहे तो मुंबईवर आणि महाराष्ट्रावर पहाटे 4-5 वाजल्यापासून हे नागरिक रांगेत उभे राहिलेले आहेत। गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। अधिकचा अपडेट आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेतच राहणार आहोत। सुशांत, धन्यवाद तुम्ही आता दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।